नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुचिता सुर्वे. आपल्या चॅनलवर सगळ्यांचे खूप स्वागत आहे. मित्रांनो, मागे आपण पार्ट 1 बघितला वन वर्ड सबस्टिट्यूशनचा. आज आपण रूट वर्ड्स बघत आहोत, व्होकॅब्युलरीचा पार्ट 2. आजचा पार्ट देखील खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक एक्झाममध्ये आपल्याला रूट वर्डवर प्रश्न जे आहेत ते विचारले जात असतात. मग आज आपण 3 रूट्सचा अभ्यास करणार आहोत, ज्यावर नेहमी क्वेश्चन्स रिपिटेशन्स आपल्याला आढळते. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण रूट वर्ड्स बघणार आहोत. पण सेशन चालू करण्यापूर्वी तुम्हाला सांगेल, जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर टेलिग्राम ग्रुपला अजूनही तुम्ही जॉईन झालेले नसतील तर रुचिता सुर्वे इंग्लिश ग्रामर, ओके, रुचिता सुर्वे इंग्लिश ग्रामर या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन व्हायचं आहे, जेणेकरून आजच्या लेक्चरच्या सर्व PPT जे आहेत, ओके, त्या PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला मिळतील. म्हणजे सेशन करत असताना तुम्हाला वर्ड्स लिहिण्याची गरज नाही आहे. ओके गाईज, चलो सो स्टार्ट करूया आजच्या सेशनला. पहिला रूट आपण बघितलेला आहे लॉजी. पहिला रूट कोणता बघतोय आपण? लॉजी हा रूट बघतोय. आणि लॉजी हा रूट आपल्याला बऱ्याच वेळेस एक्झामला विचारला गेला. तर लॉजीचा अभ्यास काय, लॉजीचा अर्थ काय होतो हे समजून घ्या. तर लॉजीचा अर्थ होतो स्टडी. लॉजीचा अर्थ काय होतो? स्टडी. याला आपण अध्ययन असेही म्हणतो. म्हणजे जिथेही अभ्यास किंवा काय म्हणणार आपण, अध्ययन किंवा ज्ञान आपण म्हणू शकतो. म्हणजे जिथेही लॉजी हा रूट येणार तर तिथे आपण त्याचा अर्थ काय घेतो? तर अभ्यास घेतो, अध्ययन असा घेतो असतो. मग पहिला वर्ड काय आहे बघा, कार्डिओलॉजी आहे. आता कार्डिओलॉजी म्हणजे काय? तर बघा, आपण घरातले जे वृद्ध व्यक्ती आहेत तर त्यांचा कार्डिओ करतो, हार्टचा कार्डिओ आपण करत असतो. मग कार्डिओ हा जो वर्ड आहे तो हार्टशी रिलेटेड आहे, म्हणजे हृदयाशी रिलेटेड आहे. आणि लॉजी म्हणजे काय? स्टडी किंवा अभ्यास करणे. मग कार्डिओलॉजीचा अर्थ काय होतो? स्टडी ऑफ हार्ट. मग कार्डिओलॉजी म्हणजे हृदयाचा अभ्यास करणे. ओके, नेक्स्ट वर्ड काय बघा, हिमॅटोलॉजी आहे. हिम हा वर्ड तुम्ही ऐकला असेल. तर हिम याचे 2 अर्थ होतात. एक हिम म्हणजे रक्तही होतं आणि हिम म्हणजे भक्तिगीत असंही आपण म्हणतो. सो हिम म्हणजे काय? इथे हिमॅटोलॉजी म्हटले तर इथे हिम म्हणजे ब्लड, म्हणजेच रक्त आपण त्याला म्हणतो. आणि लॉजी म्हणजे काय? तर अध्ययन. मग हिमॅटोलॉजी म्हणजे काय? स्टडी ऑफ ब्लड. ज्यावेळेस तुम्ही सायन्समध्ये ब्लड शिकत असतात, ओके, त्याचा अभ्यास ज्यावेळेस करत असतात तर तिथे म्हटलेलं असतं की हिम यालाच आपण रक्त असेही म्हणतो, कारण त्याच्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. सो हे सेंटेन्स जर तुम्ही वाचलं असेल तर हिमॅटोलॉजी याचा अर्थ लगेच तुम्हाला कळेल. मग हिम म्हणजे ब्लड म्हणजेच रक्त आणि लॉजी म्हणजे अध्ययन, अभ्यास, स्टडी. हिमॅटोलॉजी म्हणजे रक्ताचा अभ्यास करणे. पुढचा वर्ड आहे बघा डर्मॅटोलॉजी. येस, आता गरमी आहे तर थंडा थंडा डर्मिकूल तुम्ही वापरतच असणार. मग थंडा थंडा डर्मिकूल पावडर म्हणजे काय? की ते पावडर यूज केल्यावर आपल्या डमला काय वाटतंय? गार वाटतंय, थंड वाटतंय. मग डर्म म्हणजे काय? तर डर्मचा अर्थ होतो स्किन. डर्मचा अर्थ काय होतो? स्किन किंवा त्याला आपण त्वचा असे म्हणतो. आणि लॉजी म्हणजे अध्ययन. मग डर्मॅटोलॉजी म्हणजे काय? तर डर्मॅटोलॉजीचा अर्थ होतो स्टडी ऑफ स्किन, त्वचेचा अभ्यास करणे. याला आपण डर्मॅटोलॉजी असे म्हणतो. त्वचा रोगशास्त्र आपण त्याला म्हणू शकतो. ओडोंटोलॉजी आहे बघा. ओडोंटोलॉजी म्हणजे काय? स्टडी ऑफ टीथ, दातांचा अभ्यास करणे. ओके, ज्या शास्त्रामध्ये दातांचा अभ्यास केला जातो त्याला आपण ओडोंटोलॉजी असे म्हणतो. पुढचा वर्ड आहे बघा ओस्टिओलॉजी. ओस्टिओ म्हणजे काय? ओस्टिओ म्हणजे बोन्स, हाडं आपण ज्याला म्हणतो मराठीतून. आणि लॉजी म्हणजे अध्ययन. सो ओस्टिओलॉजीचा अर्थ होतो स्टडी ऑफ बोन्स. ओके, ओस्टिओलॉजी मीन्स व्हॉट? स्टडी ऑफ बोन्स आपण त्याला म्हणतो. नेक्स्ट वर्ड बघा ऑफ्थॅमोलॉजी आहे. ऑफ्थॅमोलॉजी म्हणजे काय? ज्याला आपण स्टडी ऑफ आईज असे म्हणतो. सो डोळ्यांचा अभ्यास करणारे शास्त्र याला आपण ऑफ्थॅमोलॉजी असे म्हणतो. नेक्स्ट वर्ड आहे बघा नेफ्रोलॉजी. मित्रांनो, नेफ्रॉनचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती? किडनीचं तर आवश्यक माहिती असेल. तर बघा, ह्युमन बॉडीमध्ये अशा शेपची किडनी असते, ठीक आहे. आणि या किडनीमध्ये हजारो ते लाखो नेफ्रॉन्स जे आहेत हे प्रेझेंट असतात.
ओके, तर 2 किडनी असतात आपल्याला हे माहितीच असेल. ठीक आहे, मग या किडनीमध्ये हजारो ते लाखो असे छोटे छोटे नेफ्रॉन्स जे आहेत हे प्रेझेंट असतात. मग ह्या नेफ्रॉन्सचा अभ्यास करणे म्हणजेच काय, तर संपूर्ण या किडनीचाच अभ्यास करणे. मग नेफ्रोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ नेफ्रॉन्स होत नाही, आपल्याला याच्यावर फसवलं जाऊ शकतं. सो लक्षात ठेवा, नेफ्रोलॉजी म्हणजे काय, तर याला आपण स्टडी ऑफ किडनीज असे म्हणतो. नेक्स्ट वर्ड काय बघा, ऑन्कोलॉजी आहे. ऑन्कोलॉजी म्हणजे काय, तर ऑन्कोलॉजीला आपण स्टडी ऑफ कॅन्सर असे म्हणतो. कॅन्सरचा स्टडी करणे यालाच आपण ऑन्कोलॉजी असे म्हणतो. पुढचा वर्ड आहे बघा, एंटेमोलॉजी. एंटेमोलॉजी म्हणजे काय, आता एंटेमो इन्सेक्ट हे दोघंही सारखे आहेत. एंटेमोलॉजीचा अर्थ होतो, एंटेमो म्हणजे इन्सेक्ट किंवा कीटक, आणि कीटकांचा अभ्यास करणे याला आपण एंटेमोलॉजी म्हणतो, म्हणजे स्टडी ऑफ इन्सेक्ट आपण त्याला म्हणणार. नेक्स्ट वर्ड काय बघा, इकोलॉजी. ओके, तुम्ही इको फ्रेंडली गणपती बनवतात. येस, सगळेजण आता आपण पर्यावरणाच्या रक्षणासाठी इको फ्रेंडली गणपती बनवतो. मग इकोलॉजी म्हणजे काय, तर इकोचा अर्थ काय होतो, एन्व्हायरमेंट. इकोचा अर्थ काय होतो, एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण, आणि लॉजी म्हणजे अध्ययन. सो इकोलॉजी म्हणजे पर्यावरणाचा अभ्यास करणे, म्हणजे स्टडी ऑफ एन्व्हायरमेंट आपण त्याला म्हणणार. ठीक आहे, सो हे रूट वर्ड्स जे आहेत ना, याची फोड करून जर तुम्ही त्याचा अर्थ लक्षात घेतला, समजून घेतला, तर पाठांतराची गरज अजिबात नाहीये, तुम्ही ते लक्षात ठेवू शकतात. ओके, आता पाठांतर आणि लक्षात ठेवणे या दोघांमध्ये काय फरक आहे, तर मित्रांनो लक्षात घ्या, रट्टा मारणे म्हणजे पाठांतर असतं. मग रट्टा मारलेली गोष्ट जी आहे ती कमी कालावधीसाठी लक्षात राहते, लक्षात दोघंही राहतात, पण रट्टा मारलेली जी गोष्ट असते, पाठांतर केलेली जे काही कंटेंट असतं ते थोड्याच कालावधीसाठी लक्षात राहतं. पण जे तुम्ही समजून अभ्यास करतात, ओके, किंवा काही अगदी डिटेलमधून जाऊन बेसिक 0 to hero अभ्यास करणं आपण त्याला म्हणू शकतो, तर हे कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहतं. आणि एक्झाममध्ये जर प्रश्न आला तर तुमचं लॉजिकली तिथे उत्तर जे आहे, म्हणजे तुम्ही तिथे लॉजिक लावतात आणि लॉजिक लावून आलेलं उत्तर जे आहे ते बरोबर येतं. आता हाच एक शब्द घ्या, इकोलॉजी घेतला, तर तुम्ही जर त्याला पाठांतर केलं, इकोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ एन्व्हायरमेंट, इकोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ एन्व्हायरमेंट, पण हेच जर तुम्ही समजून घेतलं ना, येस, इको म्हणजे एन्व्हायरमेंट होतं, लॉजी म्हणजे अध्ययन होतं. सो याच्या रिलेटेड दुसराही वर्ड जरी आला तरीही तुम्हाला त्याचं उत्तर मात्र देता येतं, परफेक्ट देता येतं. येते लक्षात. सो हे वोकॅब्युलरी जे आहे ना, त्याला रट्टा नका मारू, व्यवस्थित समजून अभ्यास केला तर त्याचा फायदा जो आहे तो निश्चितच तुम्हाला होणार आहे. पुढे बघा मित्रांनो, डेंड्रोलॉजी आहे. डेंड्रोलॉजी म्हणजे काय, तर डेंड्रोलॉजीला आपण म्हणतो स्टडी ऑफ ट्रीज. म्हणजे काय, तर झाडांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला आपण डेंड्रोलॉजी असे म्हणतो. नेक्स्ट वर्ड आहे हेपॅटोलॉजी. हेपॅटोलॉजी म्हणजे काय, तर याला आपण स्टडी ऑफ लिव्हर म्हणतो, लिव्हरचा स्टडी करणे, हेपॅटोलॉजी. ॲस्ट्रोलॉजी आहे बघा. ॲस्ट्रोलॉजी म्हणजे काय, तुम्हाला मागच्या सेशनमध्येही मी प्रश्न दाखवला होता की ॲस्ट्रोलॉजीवर प्रश्न विचारला जातो म्हणून, तो क्वेश्चन आपण मागच्या सेशनमध्ये घेतला. इथे लॉजी सोबत वर्ड आला म्हणून परत सांगते, ॲस्ट्रोटॉकची तुम्ही ॲड बघतात, मग काय जे भविष्य सांगतात. मग ॲस्ट्रोलॉजी म्हणजे काय, तर याला आपण स्टडी ऑफ स्टार्स म्हणतो, म्हणजे ग्रह तारे यांचा अभ्यास करणे याला आपण ॲस्ट्रोलॉजी असे म्हणतो. पुढचा वर्ड काय आहे बघा, कार्टोलॉजी आहे. पहिला वर्ड कार्डिओलॉजी बघितला, हा कार्टोलॉजी आहे, कन्फ्यूज होऊ नका. कार्टोलॉजी म्हणजे काय, त्याला आपण स्टडी ऑफ मॅप्स म्हणतो. म्हणजे जे नकाशे असतात ना बघा, कुठेही जाण्यासाठी आपण नकाशांचा अभ्यास करत असतो. म्हणजे जर तुम्हाला केरळ जायचं आहे, ओके, तुम्हाला तामिळनाडू जायचं आहे, तुम्ही काय करतात, तर अगोदर मॅप बघतात ना की कोणत्या साईडला, मी जिथे पुण्यात राहतो त्याच्या कोणत्या साईडला केरळ आहे, कोणत्या साईडला तामिळनाडू आहे, कर्नाटक कुठे आहे, याचा तुम्ही अभ्यास करतात. किंवा आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा तुम्ही नकाशाचा अभ्यास करत असतात की ही नदी इकडनं वाहते, ही नदी तिकडनं वाहते, सो ह्या प्रदेशातून वाहते, ह्या राज्यातून वाहते, हे सगळं काय करतात तुम्ही, मॅपचा स्टडी करतात. त्यालाच काय म्हणतो आपण, कार्टोलॉजी असे म्हणतो. किंवा सोपं एक्झाम्पल याचं, जर आपल्याला कुठे फिरायला जायचं असेल तर मला इथून किती किलोमीटर जायचं आहे तर त्याचं तुम्ही मॅप बघतात, गुगल मॅप बघतात. सो हाही काय झाला, तर मॅपचा स्टडी झाला, त्याला आपण कार्टोलॉजी असे म्हणतो. पुढचं बघा, हिप्पोलॉजी आहे. आता हिप्पो म्हणजे काय, हिप्पोपोटामस माहिती आहे तुम्हाला, येस, पानघोडा आपण ज्याला म्हणतो. सो हिप्पोपोटामस, हिप्पोलॉजी आपण लक्षात ठेवणार, स्टडी ऑफ हॉर्सेस.
ओके, हिप्पोपोटामस वरून हिप्पोलॉजी तुम्ही लक्षात ठेवणार आहात. घोड्यांचा अभ्यास करणे, हॉर्सेसचा स्टडी करणे याला आपण हिप्पोलॉजी असे म्हणतो. पुढचा वर्ड बघा हायड्रोलॉजी आहे. मित्रांनो 2 रूट लक्षात ठेवा, एक म्हणजे आहे हायड्रो आणि दुसरा आहे ॲक्वा. ठीक आहे, हे दोघही रूट जे आहेत या दोघांचाही अर्थ काय होतो, वॉटर असा होतो. घरात तुम्ही ॲक्वा गार्ड बसवतात ना, ॲक्वा गार्ड म्हणजे काय की जे पाण्याचं संरक्षण करणारे, पाण्याचा गार्ड आहे, ॲक्वा गार्ड आपण त्याला म्हणतो. सो ॲक्वा रूट असेल किंवा हायड्रो रूट असेल ते वॉटरशीच रिलेट करतात, त्यांचं मिनिंग वॉटरच होत असतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढे बघा ओनिओलॉजी आहे, ओइनोलॉजी आहे, याला आपण स्टडी ऑफ वाईन्स म्हणतो. म्हणजे काय तर वाईनचा अभ्यास करणे. नेक्स्ट बघा ओफिओलॉजी आहे. ओफिओलॉजी म्हणजे काय तर हा याच्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला गेला आहे, लक्षात ठेवा. सो ओफिओलॉजीचा अर्थ होतो स्टडी ऑफ स्नेक्स, म्हणजे सापांचा अभ्यास करणे. सर्पमित्र तुम्हाला माहिती असतील की ते वेगवेगळे साप बघतात आणि मग त्याच्यामध्ये वेगळे असतील अजून काही लोक जे सापांचा अभ्यास करतात. म्हणजे हा साप विषारी आहे का, हा बिनविषारी आहे का, याने दंश केला तर माणसाचा मृत्यू होऊ शकतो का. सो या सगळ्या गोष्टींचा स्टडी करणे म्हणजे सापाचा स्टडी करणे होतो, स्नेकचा स्टडी करणे होतो, त्यालाच आपण काय म्हणतो, ओफिओलॉजी असे म्हणतो. ठीक आहे, जेव्हा तुम्ही खूप घाबरतात, फिओ म्हणजे काय फिअर पण होतं. सो ओफिओलॉजी म्हणजे लक्षात ठेवा स्टडी ऑफ स्नेक्स आपण त्याला म्हणतो. ओलॉजी आहे बघा, ओलॉजी म्हणजे काय स्टडी ऑफ एग्स आपण त्याला म्हणतो, अंड्यांचा अभ्यास करणे त्याला आपण ओलॉजी असे म्हणतो. पेडोलॉजी आहे, पेडोलॉजीचा अर्थ होतो स्टडी ऑफ सॉइल. ठीक आहे, तर पेडोलॉजी म्हणजे काय स्टडी ऑफ सॉइल्स. म्हणजे जसं आपण भूगोलामध्ये अभ्यास करतो की इथे काळी माती आढळते, इथे तांबडी माती आढळते, या प्रदेशात लाल माती आढळते. सो हा अभ्यास डिटेलमध्ये करणं यालाच आपण काय म्हणतो, पेडोलॉजी, स्टडी ऑफ सॉइल आपण त्याला म्हणतो. पुढे बघा पेडिओलॉजी आहे, हा वेगळा वर्ड आहे. पेडिओलॉजी, पेडियाट्रिशियन तुम्हाला माहिती असेल म्हणजे काय लहान मुलांचे डॉक्टर. मग पेडिओलॉजी म्हणजे काय तर याला म्हणतो आपण स्टडी ऑफ चिल्ड्रन. ओके, चिल्ड्रनचा स्टडी करणे म्हणजे लहान मुलांचा स्टडी करणे याला आपण पेडिओलॉजी असे म्हणतो. पॅथॉलॉजी आहे. यस, पॅथॉलॉजी सगळ्यांना माहीतच असेल. पॅथॉलॉजी लॅबोरेटरीजमध्ये आपण जातो आणि पॅथॉलॉजी लॅबोरेटरीजमध्ये आपण ब्लड किंवा युरिन जे ते टेस्टसाठी देत असतो आणि मग तिथून आपल्याला रिपोर्ट मिळतात की यस तुम्हाला मलेरिया झाला आहे, डेंग्यू झाला आहे, ओके व्हॉट एव्हर जे काही असेल तर वेगवेगळे डिसीज झालेले आहेत हे आपल्याला तिथून रिपोर्ट येतात आणि मग आपल्याला कळतं. मग पॅथॉलॉजी म्हणजे काय तर पॅथॉलॉजीचा अर्थ होतो स्टडी ऑफ डिसीजेस. जिथे डिसीजेसचा स्टडी केला जातो त्याला आपण पॅथॉलॉजी असे म्हणतो. हा वर्ड खूप सोपा आहे कारण आपण आपल्या डेली यूज सेंटेन्सेसमध्ये किंवा रोजच्या बोलण्यामध्ये त्याला यूज करत असतो. फिलोलॉजी आहे बघा. फिलोलॉजी म्हणजे काय स्टडी ऑफ लँग्वेजेस म्हणजे भाषाशास्त्र आपण ज्याला म्हणतो. सो वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास करणे याला आपण फिलोलॉजी असे म्हणतो. ऑर्निथोलॉजी आहे. ऑर्निथोलॉजी म्हणजे काय याला आपण स्टडी ऑफ बर्ड्स म्हणतो म्हणजेच पक्ष्यांचा अभ्यास करणे. ओटोलॉजी आहे स्टडी ऑफ इयर्स. बघा डोळ्याचा अभ्यास करणे नंतर आपण म्हणजे प्रत्येक आपल्या शरीरातील जे अवयव आहे त्यांचा अभ्यास करणे याला सुद्धा प्रत्येक वर्ड दिलेला आहे परंतु आपण इथे काहीतरी मोस्ट इम्पॉर्टंट जे वर्ड आहेत तेच घेतलेले आहेत. सो इयरचा अभ्यास करणे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 11th-12th सायन्सला असाल तर स्पेशली आपल्याला इयरचं स्ट्रक्चर दिलेलं असायचं बघा आणि मग त्याच्यामध्ये त्याचे पार्ट्स असायचे. ओके, सो हेच आहे ते, त्याला आपण ओटोलॉजी असे म्हणतो म्हणजे काय स्टडी ऑफ इयर्स. ओके, कानाचा अभ्यास करणे. नंतर सेस्मोलॉजी आहे. सेस्मोलॉजी म्हणजे काय स्टडी ऑफ अर्थक्वेक्स. अर्थक्वेक्स म्हणजे काय मित्रांनो तर याला आपण भूकंप असे म्हणतो आणि भूकंप मोजण्यासाठी एक सेस्मोमीटर असतं बघा, हे तुम्हाला माहिती असेल. तो अर्थक्वेकचा अभ्यास करणे म्हणजे काय की बऱ्याच वेळेस आपल्याला भूकंप होणार आहे असा अंदाज दिला जातो बघा किंवा भूकंपाचे हादरे किती बसले, किती प्रमाणात बसले, ओके जिथेही भूकंप झालेला आहे तिथे किती नुकसान झालंय. सो या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जो केला जातो त्यालाच आपण काय म्हणतो सेस्मोलॉजी म्हणतो. म्हणजे संपूर्णपणे भूकंपाचा स्टडी करणे याला आपण सेस्मोलॉजी असे म्हणत असतो.
नेक्स्ट बघा सेलेनोलॉजी आहे, स्टडी ऑफ मून आपण त्याला म्हणतो, म्हणजेच चंद्राचा अभ्यास करणे. तर मून दोन प्रकारचे असतात लक्षात घ्या. ठीक आहे, तर एक मून जो आहे त्याचा अर्थ सगळ्यांनाच माहिती आहे, ज्याचा अर्थ चंद्र असा होतो. आणि मून जो आहे हा उपग्रह अर्थानेही यूज होत असतो. ठीक आहे, तर मून म्हणजे काय, चंद्र देखील होतो आणि मूनचा अर्थ उपग्रह देखील होतो. पुढचा वर्ड आहे बघा नेफोलॉजी. नेफोलॉजी म्हणजे काय, तर ज्याला आपण स्टडी ऑफ क्लाउड्स म्हणतो. ओके, क्लाउडचा अभ्यास करणे, ढगांचा अभ्यास करणे, याला आपण नेफोलॉजी असे म्हणतो. मायरमेकोलॉजी आहे म्हणजे स्टडी ऑफ ants. सो मुंग्यांचा अभ्यास करणे याला आपण मायरमेकोलॉजी असे म्हणतो. पोमोलॉजी आहे बघा. पोमोलॉजी म्हणजे काय, तर स्टडी ऑफ फ्रूट पॉलिज, म्हणजे फ्रूटचे जे हे असतात, बिया असतात, त्यांचा अभ्यास करणे, फ्रूट पॉलिजचा स्टडी करणे, याला आपण पोमोलॉजी असे म्हणतो. ओके, चलो. सो पुढच्या स्लाइडवर जाऊया. सायटोलॉजी आहे बघा मित्रांनो. सायटोलॉजी म्हणजे काय, तर स्टडी ऑफ सेल्स होतं. ओके, स्टडी ऑफ सेल्स आपण त्याला म्हणतो, म्हणजेच पेशींचा अभ्यास करणे, पेशीशास्त्र आपण त्याला म्हणतो. सो सायटोलॉजीला म्हणतो आपण स्टडी ऑफ सेल्स, पेशीशास्त्र. डेमोलॉजी आहे. डेमो तुम्हाला माहिती आहे, हा डेमो जो रूट आहे ना, हा पॉप्युलेशनशी रिलेट करतो किंवा पीपलशी रिलेट करतो. ठीक आहे, डेमो म्हणजे पॉप्युलेशन किंवा पीपल असं त्याचा अर्थ होत असतो. डेमोक्रेसी हा वर्ड जर तुम्ही बघितला, ठीक आहे, डेमोक्रेसी, सो याचा मिनिंग होतो गव्हर्नमेंट बाय पीपल. ओके, डेमोक्रेसी म्हणजे काय, गव्हर्नमेंट बाय पीपल होते. सो डेमो म्हणजे काय, पीपल, आणि क्रेसी म्हणजे काय, गव्हर्नमेंट. सो जिथे लोकांचं शासन आहे त्याला डेमोक्रेसी म्हणतो. मग डेमोलॉजी म्हणजे काय, तर स्टडी ऑफ पॉप्युलेशन आपण त्याला म्हणतो, लोकसंख्येचा अभ्यास करणे, याला आपण डेमोलॉजी म्हणतो. अपायोलॉजी आहे. अपायोलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ बी असे म्हणतो आपण. ओके, सो मधमाशांचा अभ्यास करणे याला आपण अपायोलॉजी म्हणतो. आणि ॲपियरी माहिती असेल तुम्हाला, वर्ड ॲपियरी हा देखील वर्ड आहे. ओके, मागच्या लेक्चरमध्येही मी तुम्हाला कदाचित एक्सप्लेन केला असेल. सो प्लेस ऑफ बी आपण त्याला म्हणणार. ओके, सो जिथे मधमाशा राहतात त्याला काय म्हणतो आपण, ॲपियरी असे म्हणतो. इथे तुम्हाला लक्षात येईल की ॲपी हा जो रूट आहे तो बीशी रिलेट करतोय, म्हणजे त्याचा अर्थ बी असा होतो, मधमाशी किंवा माशी असा होत असतो. पेट्रोलॉजी आहे. पेट्रोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ रॉक्स. ओके, दगडांचा अभ्यास करणे याला आपण पेट्रोलॉजी म्हणतो. विटिकल्चर आहे मित्रांनो. विटिकल्चर म्हणजे स्टडी ऑफ ग्रेप्स होतो, द्राक्षांचा अभ्यास करणे. अँथ्रोपोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ मॅनकाइंड. अँथ्रोप म्हणजे ह्युमन बिंग आणि लॉजी म्हणजे स्टडी. सो अँथ्रोपोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ मॅनकाइंड. इकायथोलॉजी आहे, स्टडी ऑफ फिश आपण त्याला म्हणतो. सेफोलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ इलेक्शन्स. ज्यावेळेस मित्रांनो इलेक्शन्स होतात तर त्यावेळेस आपल्याला एक अंदाज सांगितलेला असतो की इलेक्शन जे आहे म्हणजे ह्यावेळेस ह्या पार्टीची सत्ता येऊ शकते किंवा इतक्या पर्सेंटेजमध्ये इलेक्शन झालेलं आहे, त्यापैकी इतक्या महिला होत्या, वोटिंग करणारे इतके पुरुष होते. ठीक आहे, सो हे काय असतं, स्टडी ऑफ इलेक्शन असतं. ओके, इलेक्शनचा स्टडी करणे यालाच आपण सेफोलॉजी असेही म्हणतो. न्यूमिस्मॅटिक्स आहे. न्यूमिस्मॅटिक्स म्हणजे काय, स्टडी ऑफ कॉइन्स, नाणेशास्त्र ज्याला आपण म्हणतो. ॲव्हिएशन म्हणजे काय, स्टडी ऑफ एरोप्लेन ऑर फ्लाइंग. जिथे एरोप्लेनचा स्टडी केला जातो त्याला आपण ॲव्हिएशन असे म्हणतो. सो गाईज, इथे आपण लॉजी हा जो रूट आहे तो संपवलेला आहे आणि आता आपण सुरुवात करत आहोत फोबिया या रूटला. फोबिया म्हणजे काय मित्रांनो, तो फोबियाचा अर्थ काय होतो, भीती असा होतो किंवा फिअर असा होतो. फोबिया म्हणजे काय, भीती किंवा फिअर असा होत असतो. सो बघा, ॲक्रोफोबिया आपल्याला दिलेला आहे, फिअर ऑफ हाईट्स आपण त्याला म्हणतो, उंचीची भीती. अलिरोफोबिया आहे. अलिरोफोबिया म्हणजे काय, फिअर ऑफ कॅट्स, ज्याला आपण मांजरीची भीती असे म्हणतो, म्हणजे ज्याला ह्या डिसऑर्डर आहेत. ठीक आहे, म्हणजे बघा बऱ्याच वेळेस आपण उंच बिल्डिंगवर जर गेलो आणि समजा 10व्या किंवा 12व्या मजल्यावरून जर खाली बघितलं तर अगदी गरगर व्हायला लागतं किंवा प्रचंड भीती आपल्याला वाटते. म्हणून बऱ्याच वेळेस 10व्या किंवा 12व्या मजल्यावर लोक जाणं टाळतात किंवा घर घेणंही टाळतात. सो याला आपण फोबिया म्हणतो. हे तुम्ही अनुभवलं असेल म्हणून एक छोटंसं एक्झाम्पल दिलंय. म्हणजे याला मांजरी
मांजरीची खूप जास्त प्रमाणामध्ये भीती आहे तर त्याला काय म्हणतो आपण ॲलिरोफोबिया. ज्याला खूप जास्त उंचीची भीती आहे त्याला काय म्हणतो आपण ॲक्रोफोबिया. ओके, सो उंचावर जाऊन खाली बघूच शकत नाहीये. ओके, फार गरगरल्यासारखं होते, प्रचंड मनामध्ये भीती वाटते उंच ठिकाणी गेलं की, तर त्याला आपण ॲक्रोफोबिया असे म्हणतो. ॲग्रोफोबिया आहे म्हणा. ॲग्रोफोबिया म्हणजे काय? फिअर ऑफ ओपन प्लेसेस, म्हणजे खुल्या मैदानाची भीती. म्हणजे अगदी ओपन प्लेस आहे, अगदी मोठं ग्राउंड आहे जिथून अगदी शेवटपर्यंत नजर जाते तरी तिथे कोणती बिल्डिंग, काही कार वगैरे बाईक काहीच दिसत नाही, अगदी ओसाड मैदान आहे, मग त्याची सुद्धा भीती वाटणे, तर त्याला आपण ॲग्रोफोबिया असे म्हणतो. नेक्स्ट वर्ड आहे बघा क्लॉस्ट्रोफोबिया. क्लॉस्ट्रोफोबिया म्हणजे काय? फिअर ऑफ कन्फाइन्ड प्लेसेस, बंदिस्त जागेची भीती वाटणे. आता शहरांमध्ये जर बघितलं की अगदी छोटे छोटे घरं असतात किंवा छोट्या छोट्या प्लेसेस असतात, तर तिथे गावाकडून आलेल्या व्यक्तीला काय वाटतं की खूप अस्वस्थ वाटतं, कारण गावाकडच्या व्यक्तीला खूप खुलं राहायची सवय असते. म्हणजे छान असं मोकळं मैदान किंवा झाडं झुडपं, मोकळी हवा यामध्ये राहायची सवय असते, आणि तोच व्यक्ती जर शहरात येऊन राहिला तर अगदी त्याला कंजस्टेड वाटायला लागतं आणि त्याला डिसऑर्डर होते, म्हणजे अगदी भीती त्याला वाटायला लागते बंदिस्त जागेची, तर त्याला काय म्हणू शकतो आपण? क्लॉस्ट्रोफोबिया असे म्हणू शकतो. नेक्स्ट वर्ड आहे बघा सायनोफोबिया. सायनोफोबियाचा अर्थ होतो कुत्र्यांची भीती. जर रस्त्याने आपण जात असतो, एक जरी कुत्रा दिसला तरी दुसरीकडून आपण काय करतो तर रस्ता बदलवून घेतो किंवा प्रचंड प्रमाणामध्ये भीती वाटते. एखाद्याच्या घरी आपण जर गेलो तिथे गेटमध्ये जरी कुत्रा दिसला तरी तिथून परत येतो, म्हणजे प्रचंड प्रमाणात भीती असते, तर त्याला काय म्हणतो आपण? सायनोफोबिया. फिअर ऑफ डॉग्स आपण त्याला म्हणू शकतो, कुत्र्यांची भीती असणे. एस्मोफोबिया आहे बघा. स्पेक्ट्रोफोबिया किंवा यालाच आपण म्हणत असतो, याचा अर्थ होतो फिअर ऑफ मिरर्स, म्हणजे आरशांची प्रचंड प्रमाणात भीती असणे, त्यालाच आपण स्पेक्ट्रोफोबिया असे म्हणतो. मित्रांनो, हा स्पेक्ट्रो जो रूट आहे या मिररशी रिलेट करतो, म्हणजे याचा अर्थ काय होतो? आरसा असा होतो. स्पेक्टॅकल्स तुम्हाला माहिती असेल, ठीक आहे. सो स्पेक्ट्रोफोबिया तुम्ही त्यावरून लक्षात ठेवू शकता. स्पेक्टॅकल्स म्हणजे चष्माच होतो. एंटेमोफोबिया आहे. यापूर्वी तुम्हाला मी सांगितलं की एंटेमोचा अर्थ काय होतो? इन्सेक्ट होतो. एंटेमोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ इन्सेक्ट, आणि एंटेमोफोबिया म्हणजे काय? तर फोबिया म्हणजे भीती माहिती आणि एंटेमो म्हणजे इन्सेक्ट माहिती. हे जर समजून घेतलं असेल तर कोणताही वर्ड आला तरी तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकतात. मग एंटेमोफोबिया म्हणजे काय? फिअर ऑफ इन्सेक्ट्स, म्हणजे कीटकांची प्रचंड प्रमाणात भीती असणे, याला आपण एंटेमोफोबिया असे म्हणतो. हायड्रोफोबिया आहे बघा. परत हायड्रो रूट आलाय. सो हायड्रोचा अर्थ काय होतो? पाणी, आणि फोबिया म्हणजे वॉटर. सो हायड्रोफोबिया याचा अर्थ होतो फिअर ऑफ वॉटर, पाण्याची खूप जास्त प्रमाणात भीती वाटणे. क्लेप्टोफोबिया आहे. क्लेप्टोफोबिया म्हणजे काय? फिअर ऑफ थीव्स. सो क्लेप्टोचा अर्थ होतो बघा, हा क्लेप्टो जो आहे ना तो तुम्ही असा लिहिला तरीही चालतो, ठीक आहे, किंवा CL लिहिला तरी चालतो, KL लिहिला तरी चालतो. क्लेप्टोफोबिया म्हणजे काय? चोरांची भीती वाटणे किंवा चोरीची भीती वाटणे, दोघंही बरोबरच आहे. सो फिअर ऑफ थीव्स आपण त्याला म्हणू शकतो. सिओफोबिया आहे म्हणजे काय? फिअर ऑफ शॅडोज, पडछायेची भीती वाटणे. तर लहान मुलं जे असतात त्यांना पडछायेची भीती वाटते, पण ते डिसऑर्डर नसते. पण एखादा मोठा व्यक्ती आहे जो पडछायला फार घाबरतोय, प्रचंड प्रमाणात घाबरतोय, तर त्याला आपण सेफोबिया असे म्हणू शकतो. सो त्याला आपण फिअर ऑफ शॅडोज, पडछायेची भीती असे म्हणतो. पेडोफोबिया आहे बघा. फिअर ऑफ चिल्ड्रन. सो पेडो हा रूट आपण बघितलाय, पेडो. सो फिअर ऑफ चिल्ड्रन आपण त्याला म्हणतो लहान मुलांची भीती वाटणे. जेरास्कोफोबिया आहे. फिअर ऑफ ग्रोईंग ओल्ड, म्हातारं होण्याची भीती. सो बऱ्याच महिला ज्या आहेत त्यांना जास्त असतो हा जेरास्कोफोबिया. सो म्हातारं होण्याची भीती वाटते म्हणून अगदी क्रीमवर क्रीम लावत असतात. सो कारण त्यांना वाटतं की अरे मी म्हातारा झाल्यावर कसे दिसणार माहित नाही. सो याला आपण म्हणू शकतो जेरास्कोफोबिया. फिअर ऑफ ग्रोईंग ओल्ड, म्हातारं होण्याची भीती वाटणे. थॅनाटोफोबिया आहे. याला म्हणतो फिअर ऑफ डेथ, मृत्यूची भीती वाटणे. असा व्यक्ती जो प्रचंड घाबरतो की अरे मला मृत्यू झाला तर काय होईल, माझं जीवनच संपेल, म्हणजे प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद तो याच विचारांमध्ये जगत असतो, त्याला आपण काय म्हणतो तर थॅनाटोफोबिया म्हणतो, की त्याला मृत्यूची भीती आहे, फिअर ऑफ डेथ. नेक्स्ट झेनोफोबिया आहे. हा वर्ड जो आहे तो आपल्याला बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये विचारला जातो. सो झेनोफोबियाचा अर्थ होतो फिअर ऑफ फॉरेनर्स. आता फिअर ऑफ फॉरेनर्स म्हणजे फॉरेनच्या लोकांची भीती, परकीय देशातील लोकांची भीती. तसेच
फॉरेनच्या वस्तूंची देखील भीती, परकीय वस्तूंची, परकीय देशातील वस्तूंची भीती असेही म्हणू शकतो. त्याला आपण झेनोफोबिया असे म्हणतो. सो परकीय लोकांची आणि परकीय वस्तूंची भीती वाटणे याला आपण झेनोफोबिया असे म्हणतो. तर मित्रांनो, फोबिया रूट बघितलाय आणि आता आपण बघणार आहोत मेनिया रूट. सो मेनिया म्हणजे काय की एखाद्या गोष्टीची प्रचंड आवड असणे, ओके, मॅडनेस असणे, तर त्याला आपण पागलपण असेही म्हणू शकतो. ओके, सो फाईल हा रूट वेगळा आहे ज्याचा अर्थ लव होतो आणि मेनिया म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये एक्सेसिव्ह आवड असणे, खूप जास्त प्रमाणामध्ये आवड असणे, याला आपण मेनिया, पागलपण असे म्हणतो. पहिला वर्ड बघूया, अँथोमेनिया आहे. अँथोमेनिया म्हणजे काय, ज्याला आपण फिअर ऑफ फ्लॉवर्स असे म्हणतो, सॉरी लवर ऑफ फ्लॉवर आपण म्हणतो किंवा लव फॉर फ्लॉवर्स म्हणतो. सो फुलांची खूप आवड असणे, जो फुलांशिवाय राहू शकत नाही, खूप जास्त आवड आहे, तर त्याला आपण अँथोमेनिया असे म्हणतो. ओके, अँथोमेनिया असे म्हणतो. मित्रांनो, फ्लोरिस्ट हा वर्ड देखील आपल्याला बऱ्याच वेळेस विचारला जातो, जो रिलेट करतो फ्लॉवरशी. सो फ्लोरिस्ट म्हणजे काय, तर फ्लोरिस्टचे दोन मिनिंग होतात. एक म्हणजे फुल विक्रेत्यालाही आपण फ्लोरिस्ट म्हणतो आणि असे शॉप जिथे फुल विकले जातात त्या शॉपलाही आपण फ्लोरिस्ट असे म्हणतो. सो हे दोघंही अर्थ होतात. सो फ्लॉवरशी रिलेट करतोय म्हणून तो वर्ड मी तुम्हाला सांगितलाय. नेक्स्ट वर्ड बघा, बिबिलिओमेनिया आहे. ओके, बिबिलिओमेनिया म्हणजे काय, तर लक्षात घ्या, पॅशनेट फॉर कलेक्टिंग अँड पोजेसिंग बुक्स, म्हणजेच की ज्याला खूप बुक्स कलेक्ट करायला आवडतात, ठीक आहे, किंवा ज्याला बुक्स बद्दलची प्रचंड आवड आहे, पुस्तकांची प्रचंड आवड आहे, त्याला आपण बिब्लिओमेनिया असे म्हणतो. ब्रुक्झोमेनिया आहे बघा. ब्रुक्झोमेनिया म्हणजे काय, कंपल्शन फॉर ग्राइंडिंग टीथ, दात खाण्याची सवय असते. म्हणजे काय, तर बघा बऱ्याच वेळेस राग आल्यावर किंवा राग न येताही दात एकमेकावर घासण्याची जी सवय असते त्याला आपण ब्रुक्झोमेनिया असे म्हणतो. नेक्स्ट वर्ड आहे बघा, क्लायनोमेनिया, एक्सेसिव्ह डिझायर टू स्टे इन बेड, म्हणजे अगदी बेडवरच लोळत राहावं असं वाटते, काहीच काम करावं असं वाटत नाहीये, तर त्याला आपण क्लायनोमेनिया म्हणतो. यात मेनिया सुद्धा एक डिसऑर्डरच आहे. डिप्सोमेनिया म्हणजे काय, ॲबनॉर्मल क्रेविंग फॉर अल्कोहोल, अल्कोहोलची खूप जास्त प्रचंड प्रमाणात सवय असणे, त्याला आपण डिप्सोमेनिया असे म्हणतो. डोरोमेनिया आहे बघा. डोरोमेनिया म्हणजे काय, अन युज्युअल अर्ग्यू विथ गिव्हिंग गिफ्ट्स, म्हणजे ज्याला गिफ्ट्स द्यायला खूप आवडतात त्याला आपण डोरोमेनिया असे म्हणतो. अरे वा, किती छान आहे. म्हणजे असं व्यक्ती ज्याला गिफ्ट्स द्यायला आवडतात, घ्यायला नाही, ज्याला गिफ्ट्स द्यायला आवडतात त्याला डोरोमेनिया असे म्हणतात. पुढे बघा, ड्रेप्टोमेनिया आहे. ड्रेप्टोमेनिया म्हणजे काय, टू रन अवे फ्रॉम हाऊस और बॅड सिच्युएशन, म्हणजे असा ही डिसऑर्डर आहे की एखाद्या व्यक्तीला काय वाटतं की थोडंसं वाईट सिच्युएशन त्याच्यावर आली की तो घरापासून किंवा त्या सिच्युएशन पासून लांब पळतो, तर त्याला आपण काय म्हणतो, ड्रेप्टोमेनिया. त्या गोष्टींना तो फेस करत नाही, त्याला आपण ड्रेप्टोमेनिया असे म्हणतो. नेक्स्ट वर्ड बघा, डोरोमेनिया. ओके, सॉरी, ड्रोमोमेनिया आहे. वॉन्ट टू ट्रॅव्हल, तर ट्रॅव्हल आणि वॉन्डरिंग या दोघांमध्ये डिफरन्स आहे. ट्रॅव्हल म्हणजे काय की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला आवडणे, विशिष्ट प्लेसेसमध्ये, सो त्याला आपण ड्रोमोमेनिया असे म्हणतो. पुढचा इकेडोमेनिया म्हणजे काय, ॲबनॉर्मल कंपल्शन फॉर वॉन्डरिंग, म्हणजे सहज भटकत असणे, असेच कुठेही भटकणे, त्याला आपण वॉन्डरिंग म्हणतो. आणि ट्रॅव्हल म्हणजे काय, समजा आज तुम्ही महाबळेश्वर गेले, उद्या लोणावळा गेले, ठीक आहे, परवा त्र्यंबकेश्वर गेले, त्याच्यानंतर नाशिक गेले, सो हे काय झालं, ट्रॅव्हलिंग झालं. पण पुण्यामध्ये दिवस रात्र सहज भटकताय, तर ते काय झालं, इग्डोमोमेनिया झालं. ओके, पुढे बघा, इगोमेनिया आहे. द क्वालिटी ऑर स्टेट ऑफ बिंग एक्स्ट्रीमली इगोसेंट्रिक अँड सेल्फ ॲब्झॉर्ड, म्हणजे काय की असा व्यक्ती जो फक्त स्वतःवरच प्रेम करतो, त्याला दुसऱ्याशी काही मतलबच नाहीये, म्हणजे दुसऱ्याचं सुख दुःख, ठीक आहे, ते काही त्याच्याशी घेणं देणंच नाही, किंवा दुसरा कोणत्या बॅड सिच्युएशन मध्ये आहे त्याला काहीच माहित नाहीये किंवा काहीच तो जाणून घेण्याचा प्रयत्नही करत नाही, तो फक्त स्वतःमध्येच गुरफटलेला असतो, त्याला आपण इगोमेनिया असे म्हणतो. इगोसेंट्रिक हा वर्ड त्यासाठी परफेक्ट आहे. इलिथ्रोमेनिया म्हणजे काय, अ ग्रेट डिझायर फॉर अ ओबेसेंट विथ फ्रीडम, म्हणजे ज्याला खूप स्वतंत्र आवडतं, ठीक आहे, जो बंदिस्तपणे राहू शकत नाही किंवा जो दुसऱ्यांच्या आपण म्हणतो ना की अंडरही राहू शकत नाही, सो ज्याला खूप स्वतंत्र राहायला आवडतं त्याला आपण इलिथ्रोमेनिया असे म्हणतो.
नेक्स्ट वर्ड एम्प्लिओमेनिया आहे, मेनिया फॉर होल्डिंग पब्लिक ऑफिसेस. सो असा व्यक्ती ज्याला पब्लिक ऑफिसेसवर राहायला आवडतं, म्हणजे समजा कामाच्या ठिकाणी राहायला आवडतं असंही म्हटलं तरी चालेल, त्याला आपण एम्प्लिओमेनिया म्हणतो. इथे लक्षात घ्या मित्रांनो, हा एम्प्लिओ जो रूट आहे एम्प्लॉयशी रिलेट करतोय बघा, आणि एम्प्लॉय म्हणजे काय तर काम करणारा वर्ग. ओके, सो एम्प्लिओ म्हणजे काय एम्प्लॉय, आणि मेनिया म्हणजे काय आवड. सो ज्याला पब्लिक प्लेसेसवर राहायला आवडतं त्याला आपण एम्प्लिओमेनिया असे म्हणतो. अर्गोमेनिया आहे, अर्गोमेनिया म्हणजे काय टू डू मच वर्क, ज्याला खूप जास्त काम करायला आवडतं, तो काम केल्याशिवाय जगू शकत नाही, त्याला आपण काय म्हणतो अर्गोमेनिया. ग्राफोमेनिया आहे, ग्राफोमेनिया म्हणजे काय ओबेसिव्ह इम्पल्स टू राईट, म्हणजे ज्याला लिहायला खूप आवडतं. हा ग्राफो जो वर्ड आहे तर हा रायटिंगशी रिलेट करतोय. ओके, सो लिहिण्याशी रिलेट करतोय, लिखाणाशी रिलेट करतोय, म्हणून त्याला आपण काय म्हणतो ग्राफोमेनिया. सो ओबेसिव्ह इम्पल्स टू राईट, ज्याला लिखाणाची फार आवड आहे त्याला आपण ग्राफोमेनिया असे म्हणतो. तर मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण 3 रूट्स बघितलेले आहे, लॉजी, फोबिया आणि मेनिया. एक्झामवर याच्यावर खूप प्रश्न विचारले जातात, सरळ सेवा असो अथवा कंबाईंड एक्झाम असो अथवा राज्यसेवा असो, फॉरेस्ट असो, ॲग्री असो, प्रत्येक एक्झामसाठी प्रश्न जे आहेत ते याच्यावर विचारले जात असतात, म्हणून या तिघही रूटचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. सो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि पुन्हा भेटू असंच एका नवीन सेशनमध्ये. हॅव अ नाईस डे.